trigonometric transformation. So in previous session we have discussed the formulas. The main 10 फॉर्म्युले आहेत. पहिल्या 3 आयडेंटिटीज आहेत. त्यातला स्टार केलेला जो फॉर्म्युला आहे त्याच्यापासून टोटल तसे 15 फॉर्म्युले तयार होतात. ते आपण 7 तयार केले होते. ज्यातले हे महत्त्वाचे आपण हायलाइट केले. लिहून काढा 10 वेळा त्या वेळेला किंवा न्यूमरिकल. आता क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय एक्झाम्पल येतं ते I is equal to integration of sin square x dx. Integration of sin square x dx. आता काय गंमत आहे बघा. What is the integration of sin x? Minus cos x. cos x. What is the integration of cos x? Sin x plus Sin x plus plus. What is the integration of tan x? Log of mod of sec x plus c. What is the integration of cot x? Minus cos x Log of mod of sin x plus. What is the integration of sec x? Log of mod of sec x plus tan x plus c. What is the integration of cosec x? Log of mod of cosec x minus cot x cot x plus plus. c. फॉर्म्युले पाठ असणं गरजेचं आहे. त्याचा वापर करणं हा आपल्याला शिकायचा आहे. फॉर्म्युलेस पाठ नसते तर वापर कुठून करणार. आता इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स काय tan x आणि इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स plus cot x. मायनस कॉट एक्स. हे फॉर्म्युले आहेत आपल्या. आता इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स डीएक्स. साइन स्क्वेअर एक्स ला फॉर्म्युला आहे का? मग ट्रिगोनोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन कसं? फॉर्म्युला आपण डिराइव्ह केलेलाच आहे. साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय? 1 मायनस कॉस upon 2. मग I is equal to 1 minus cos 2x upon 2. Separate out. I is equal to 1 by 2 integration of dx minus 1 by 2 integration of cos 2x. हा 2 सेपरेट केला किंवा 1 by 2 एकत्र एकदाच बाहेर घेतला तरी चालेल. कसं आहे मग काय आलं सांगा. I is equal to 1 by 2 dx काय X x minus 1 by 2 sin cos 2x. cos 2x चे इंटिग्रेशन cos x चे इंटिग्रेशन x cos 2x चे इंटिग्रेशन sin 2x sin 2x upon 2 जो कोएफिशिएंट ऑफ x है नेहमी डिवाइड नेहमी हा 2 इथे मल्टिप्लाय करून टाका. I is equal to 1 by 2x minus 1 by sin 2x plus. आता पुन्हा एकदा थिअरपी लक्षात घ्या. मी शिकवताना इतकं सोपं प्रॅक्टिस केल्याशिवाय लिहून काढ. आता ट्विस्ट कसा असतो सांग. एक्झाम मध्ये जे घेतात इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर 2x
कुठला फॉर्म्युला फॉर्म्युला तोच आहे साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस थीटा अपॉन 2 फक्त थीटाच्या जागी काय थीटाच्या जागी काय X. 2x मग काय येणार आहे साइन स्क्वेअर 2x चा फॉर्म्युला काय येणार साइन स्क्वेअर 2x इज इक्वल 1 मायनस कॉस 2 into 2x upon 1 minus cos 4x upon थोडक्यात काय थीटाचा इथं डबल होतो मग 2x चा डबल होणार थीटा का तिथे मग I इज इक्वल टू काय I इज इक्वल 1/2 बाजूला घेतला काय इंटिग्रेशन ऑफ 1 dx मायनस इंटिग्रेशन ऑफ cos 4x 1/2 बाजूला ठेवला dx काय cos 4x sin 4x अपॉन sin 4x अपॉन काय व्हरायटी परत याच्यात येऊ शकते sin स्क्वेअर 3x डायरेक्शन व्हॉट इज sin स्क्वेअर I is equal 1 minus 1 minus cos 6x. 6x डबल होतो ना तो थीटाचा 2 थीटा होतो तर 2x चा काय झाला 4x. 4x मग 3x चा काय होणार 6x. 6x परत 1/2 बाजूला ठेवा इंटिग्रेशन ऑफ dx dx मायनस इंटिग्रेशन ऑफ cos 6x. cos 6x काय 1 by 2 into dx चा x cos 6x sin minus 6x upon 6. याच्यातच काय इंटिग्रेशन ऑफ cos स्क्वेअर x dx इंटिग्रेशन ऑफ cos x आहे cos स्क्वेअर x dx नाही मग 1 plus फॉर्म्युला आणि हाच फॉर्म्युला नाही लिहिला तर कसा लक्षात येईल माझा theta 2. कुठलाही पेपर काढा आय प्रूव्ह की याच्यावरती निर्माण करा cos स्क्वेअर थीटा इज 1 प्लस येतो sin स्क्वेअर ला 1 मायनस sin स्क्वेअर थीटा इज 1 मायनस cos थीटा मग काय करा हाच फॉर्म्युला इमिजिएट तिथेच न्यूमरिकल सोडवतानाच 10 वेळा लिहा डायरेक्ट सांग काय येणार आहे I is equal to 1 plus cos 2x upon 2 मतलब 1/2 बाहेरच ठेवायचं इंटिग्रेशन ऑफ dx प्लस इंटिग्रेशन ऑफ cos 2x सेपरेट dx ने 1 न मल्टिप्लाय केला dx ने cos 2x dx चं काय इंटिग्रेशन x cos 2x minus sin 2x upon 2 cos square 2x dx काय सांगतो 1 plus cos I is equal to 1 plus cos 4x upon 2 1/2 बाजूला इंटिग्रेशन ऑफ x प्लस cos cos 4x dx dx चं काय x cos 4x चं काय sin sin 4x upon 4
plus cos square 3x. Cos square 3x. 1 1 plus cos 6x upon 2. So trigonometric ट्रान्सफॉर्मेशन काय सबस्टिट्यूट करायचं सबस्टिट्यूट म्हणण्यापेक्षा ट्रान्सफॉर्म